संदीप हेंगल यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे सर, उपप्राचार्य शामराव गाडगे सर, समोर उपस्थित असलेले जे प्राध्यापक वर्ग आहेत त्यात ससाने मॅडम, खिलारे सर, याबरोबरच अमर भोसले सर, त्याचबरोबर मराठी विभागामध्ये काम करणारे माझे सहकारी सन्मित्र डॉक्टर श्रीराम गडकर सर आणि आजच्या मराठी दिनाचं औचित्य साधून आम्ही हा जो उत्सव आयोजित केलेला आहे या उत्सवासाठी हजर असणारे आपण सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचंच मराठी विभागाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। आताच आमचा गोल्डन बॉय अभय खरात याने सुरेश भटांची अतिशय चांगली कविता आपल्या समोर सादर केली आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी अशी जी गाजलेली कविता आहे ती गाजलेली कविता त्याने सादर केली। या सर्व मराठी भाषिकांचा गौरव करत असताना आजचा हा जो दिवस आहे या दिवसाचं औचित्य नेमकं काय आहे त्याचं कारण असं आहे की आज 27 फेब्रुवारी अर्थातच मराठीमधील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे। कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण फार मोठ्या उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपन्न करत आलेलो आहोत आणि यापुढेही करणार आहोत। खरं म्हणजे आजच्या दिवशी फक्त मराठीचा गौरव करावा असं नाही, तर अभयने सांगितलं त्याप्रमाणे आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात सुद्धा मराठीची रग असेल, मराठीची अस्मिता असेल तर मराठी भाषेला उद्या नक्की चांगले दिवस येणार आहेत। मराठी ही आपली मातृभाषा आहे। आपण सर्व मराठी भाषेची अस्मिता जपणारी माणसं आहोत। आम्ही जर मराठी भाषेचे अध्यापकच आहोत, प्राध्यापक आहोत, आमचे मराठीचे विद्यार्थी इथे आहेत, पण हे सगळं काम मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे केवळ मराठी शिकवणाऱ्या लोकांचं आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचंच आहे असं नव्हे, तर ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्या सर्वांनीच आपल्या या माय मराठीला चांगले दिवस यावेत यासाठी मराठीचा आवर्जून बोलण्यामध्ये वापर केला पाहिजे। मित्रांनो, आज दुर्दैवानं मराठी भाषेची स्थिती अवगुंठित झालेली आहे। याचा अर्थ आपण इंग्रजी बोलू नये असं नाही, म्हणजे माझं तर मत असं आहे की जो विद्यार्थी बहुभाषिक असेल त्याचं करिअर हे उज्ज्वल असतं। आपण मराठीचे आहोत याचा अर्थ हिंदी शिकायचीच नाही असं नाही, किंवा आपण मराठीचे आहोत याचा अर्थ इंग्रजी शिकायची नाही असं नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने करिअर करायचं असेल तर या सगळ्या भाषांचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि मराठीचा अभिमान बाळगायचा याचा अर्थ इंग्रजीचा तिरस्कार करायचा असं नाही। सगळ्यात मोठा गोंधळ आपला कुठे झालेला आहे की आपण आपला गौरव करत असताना दुसऱ्याचा तिरस्कार करायला लागलेलो आहोत। आपल्या धर्माचा गौरव करत असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करायला लागलेलो आहोत। हे कुठेतरी कमी झालं पाहिजे। मराठीतल्या सगळ्या संतांनी, कवींनी, समाजसुधारकांनी एक चांगला मेसेज आपल्याला दिलेला आहे आणि तो म्हणजे आपण सगळे माणूस आहोत। मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण जर खऱ्या अर्थानं आपली प्रगती केली तर भाषा हे माध्यम आहे, त्या माध्यमामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। मग ती मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो। तुम्ही जर विद्यापीठामध्ये गेला असेल तर फ्रेंच आहे, जापनीज आहे। जास्तीत जास्त भाषा ज्या माणसाला येतात त्या माणसाला जगातल्या कानाकोपऱ्यातलं साहित्य, रीती रिवाज, परंपरा, संस्कृती यांचं ज्ञान अवगत होत असतं। नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। सरकारचं कौतुकच आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्या निमित्तानं काहीतरी निधी मराठीच्या वाट्याला येईल आणि मराठी भाषेचं रक्षण करण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतील। पण त्याही पलीकडे जाऊन मला असं सांगायचं आहे की केवळ राजभाषेचा दर्जा दिला म्हणजे मराठीला चांगले दिवस येणार आहेत का, असं नाही। आमची राजभाषा असणारी किंवा अभिजात भाषा असणारी जी मराठी आहे ही मराठी भाषा जोपर्यंत ज्ञान भाषा होणार नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येणार नाही।